कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की कमळीची आई लवकरच परत येणार आहे. मालिकेत आपल्याला झलक बघायला मिळाली कशा पद्धतीने कमळीची आई अजूनही जिवंत आहे. तिच्या शरीराला, हाताला, तोंडाला, पायाला सगळीकडे पट्टी लावलेली असते आणि बिचारी एकदम बेशुद्ध अवस्थेत असते. मालिकेत आपल्याला असा सीन बघायला मिळतो, ज्यामध्ये कमळीची आई अचानक शुद्धीत येते. तिला ते सगळा सीन आठवतो, कशा पद्धतीने तिला गोळी लागली होती. तिने तिच्या मुलीला कमळीला ढकललं होतं. त्यानंतर ती त्या अ, पहाडीवरून खाली पडली होती आणि त्या सगळ्या गोष्टी कमळीच्या आईला आठवत असतात. त्या गोष्टीने तिला परत तिचा बीपी शूट होतो. ती कमळी असं जोरात ओरडते आणि परत पडते आणि बेशुद्ध पडते. आता होतं काय, दुसरीकडे कमळीला एक वेगळाच त्रास जाणवतो. तिला अचानक रात्रीचं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये तिची आई आलेली असते, जी जोरात कमळी म्हणून ओरडते. कमळीला असं वाटतं, ती अशी स्वप्नातून झोपेतून उठते आणि तिकडे ती मुंबईमध्ये आलेली असते. त्यांच्या हॉस्टेलच्या रूममध्ये झोपलेली असते निंगीसोबत. ती अशी झोपेतून किंचाळत उठते आणि म्हणते, "आई!" आणि असं बोलून ती घाबरलेली असते. ती म्हणते, "मला माझ्या आईने बोलवलंय. माझ्या आईला माझी गरज आहे." त्यावेळेस निंगी कमळीला सांगते, "अरे कमळी, तू काय बोलतीये?" कमळी बोलते, "नाही, नाही, मला माझ्या आईला माझी गरज आहे. ती मला बोलवतीये. मला जाऊ दे निंगी." आणि त्यावेळेस निंगी बोलते, "अरे तू कुठे जाणार आहेस? तुला स्वप्न पडलं होतं. आपण आपल्या आईचं विसर्जन केलं. त्यांचं तो अंतिम संस्कारचा सोहळा केला. सगळं काही केलं होतं. तुझी आई आता जिवंत नाहीये." आणि हे सगळं ऐकल्यावर कमळीच्या लक्षात येतं, की तिला आता स्वप्न पडलं होतं. पण दुसरीकडे आपल्याला हे पण बघायला मिळालं, की कमळीची आई आहे जिवंत. ती अजूनही जिवंत आहे. एक कुणीतरी तिला वाचवलंय, वाचवून ठेवलंय आणि तिला सगळीकडे चेहऱ्याला, हाताला सगळीकडे पट्टी लागलेली असते. आणि ती अशा बेशुद्ध अवस्थेत असते. दुसरीकडे आपल्याला हे देखील बघायला मिळते कशा पद्धतीने राजन शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, की कोण माणूस आहे ज्याने आजोबांवरती जीवघेणा हल्ला केला होता. आणि दुसरीकडे पोलीस हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, कोण आहे तो व्यक्ती ज्याने कमळीच्या आईवर गोळी झाडली आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही सिच्युएशनचा, दोन्ही जे गुन्हे घडले त्याच्या मागचा गुन्हेगार एकच आहे. तो गुन्हेगार म्हणजे कामिनी. हे सत्य लवकरच समोर येताना आपल्याला मालिकेत बघायला मिळणार आहे. आणि हे सत्य दुसरं-तिसरं कोणी नाही, तर कमळीच समोर आणणार आहे. तर हे सगळं नेमकं मालिकेत कसं घडून येतंय, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मालिकेत सुरुवातीला आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे बघायला मिळालं, कशा पद्धतीने ऋषी आणि कमळी आणि बंड्या आणि निंगी चारही जण ते हॉटेलमध्ये गेलेले असतात पिठलं भाकरी खाण्यासाठी. एकदम गावासारखी पिठलं भाकरी देईल असं हॉटेल ते असतं. त्यामुळे त्यांना खूप मस्त वाटतं ते. आणि त्याच वेळेस काय होतं, की ऋषी बंड्याला ते पिठलं द्यायला जातो. त्याचा हात भाजतो आणि कमळी पटकन त्याचा हात घेते आणि त्याला फुकायला लागते. हे बघितल्यावर निंगे, बंड्या, ऋषी सगळे कमळीला बघत राहतात, की कमळीला किती टेन्शन आलंय. ऋषीचा हात भाजलाय आणि त्याला ती फूक मारतीये. ऋषी देखील असंच तिला बघत बसलेला असतो. तिच्याच प्रेमात हरवलेला असतो आणि या कारणामुळे कमळीच्या लक्षात येतं, "अरे बापरे! आपण असं ऋषीच्या हातात हात घेतलाय, सगळे आपल्याला बघतायत." ती परत बसते. ऋषी त्यावेळेस म्हणतो, "मला जर असं औषध मिळणार असेल, तर मी रोज भाजून घ्यायला तयार आहे माझ्या हाताला." अशा पद्धतीने कमळीची मस्त मस्करी करत असतो ऋषी. त्यानंतर आता ऋषीच्या राहण्याच्या सोयीचा प्रश्न होतो. त्यावेळेस बंड्या म्हणतो, "तुम्ही माझ्याकडे राहा ना. माझ्याकडे राहा, मस्त माझ्या रूममध्ये राहा. रूम छोटी आहे, पण आपण ॲडजस्ट करू." त्यावेळेस मग ऋषी बोलतो, "अरे नाही, नाही. तुला कॉलेजच्या कॅन्टीनकडून रूम भेटली आहे, त्या कामगारांची रूम आहे. त्यामध्ये मी राहू नाही शकत. कारण ती तुला फ्रीमध्ये भेटली त्या कॅन्टीनकडून आणि त्यांना ते चालणार नाही असं बाहेरून मी आलेलं. त्यामुळे मी माझी सोय करतो. माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी राहील, त्यांच्या घरी राहील." आणि मग हे सगळं आता घरच्यांना पटतं आणि त्यावेळेस मग बंड्या म्हणतो, "आजचं पिठलं भाकरी कसली भारी होती. म्हणजे या हॉटेलमध्ये एकदम गावासारखी पिठलं भाकरी होती. मला तर सरू काकीचीच आठवण आली." आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस अचानक बंड्याच्या लक्षात येतं, "अरे बापरे! आपण सरोजचं नाव का घेतलं? आपण कमळीच्या आईचं नाव का घेतलं? कारण तिला परत आता आठवण येईल तिच्या आईची." तर त्यावेळेस बंड्या सॉरी म्हणतो. पण कमळी म्हणते, "अरे तुला सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. कारण मला प्रत्येक क्षणाला माझ्या आईची आठवण येत असते." कमळी असं सांगते, की "मला आता दुःख होत नाही माझ्या आईची आठवण आल्यावर. तर मला फक्त आनंद होतो. कारण ती अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्याकडे लक्ष ठेवतीये असं मला वाटतं. त्यामुळे ती अजूनही माझ्यासोबत आहे असंच मी समजते. त्यामुळे तिचं नाव घेण्यात काही प्रॉब्लेम नाहीये." अशा पद्धतीने कमळीने या सगळ्या झालेल्या भयंकर घटनेला एका पॉझिटिव्ह वेने घेतलेला आहे. मालिकेत आपल्याला हा देखील सीन बघायला मिळतो. अन्नपूर्णा आजी आणि कमळी त्यांच्या घराबाहेर बसलेले असतात. त्यावेळेस
अन्नपूर्णा आजी कमळीला सांगते, "आमच्या घरात तू एक खोटी नात सून बनून आली होती, पण तरीही एका सख्या नातेपेक्षाही जास्त तू आम्हाला जपलंय. आमच्यावरती प्रेम केलंय, माझ्यावर प्रेम केलंय, आजोबांवर प्रेम केलंय, आमची किती काळजी घेतली आणि या सगळ्यामुळे कमळीला अन्नपूर्णा आजीने एक खरी नातसून म्हणून नाही स्वीकारलं, तर तिने सांगितलंय, की रक्ताची जी नाती असतात ते देव बनवतो. पण जी नाती रक्ताची नसतात, जी नाती अशी निर्माण होतात, ती माणसाने कमवलेली असतात. आणि कमळी, तू हे नातं कमवलंय. आज मी तुझी आजी आहे, तू माझी नात आहे आणि हे नातं तू स्वतः कमवलंय." असं कमळीला अन्नपूर्णा आजी बोलते. आणि मी तुम्हाला बोललो होतं ना मित्रांनो, बऱ्याच टाईम आधी मी एक व्हिडिओ बनवला होता, जेव्हा कमळीला घरातून हाकलण्यात आलं होतं. तेव्हा मी तुम्हाला काय म्हणलं होतं, की अन्नपूर्णा आजी नक्की कमळीला स्वीकारेल. पण ती कमळीला तिची नात म्हणून नाही स्वीकारणार, तर ती यामुळे कमळीला स्वीकारेल कारण तिचं कॅरेक्टर चांगलं आहे. आणि अन्नपूर्णा आजीने तेच केलंय. कमळीचं खरोखर कॅरेक्टर चांगलं आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजीने कमळीला स्वीकारलंय. अन्नपूर्णा आजीने आता कमळीला हे देखील सांगून ठेवलंय, इथून पुढे तुला कधीही आयुष्यात कोणत्याही प्रॉब्लेम फेस करावा लागला, तर तू पहिला मला फोन करायचा. तिसरीकडे आपल्याला बघायला मिळते, की आता नयनताराच्या मनात तर कमळीविषयी खूप मोठे गैरसमज आहे. त्यावेळेस राधिका म्हणजेच की ऋषीची जी वहिनी आहे ना राधिका, जी की नयनताराची सून आहे, ती नयनताराकडे जाते. ती नयनताराला समजवण्याचा प्रयत्न करते, की तुम्हाला जर असं वाटतंय, की कमळीने ऋषीला तुमच्यापासून वेगळं केलंय, तर तसं नाहीये. कमळीला मी चांगलं ओळखते. कमळीलाच आवडलेलं नसणार आहे, की ऋषी असं त्याचं घर सोडून आलाय. कमळी तुमचं हे घर तोडण्याचा प्रयत्न करत नाहीये. तुम्ही कमळीला समजताय तशी कमळी नाहीये, असं राधिका नयनताराला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण नयनतारा काही एक ऐकून घेत नाही. कारण नयनतारालाही असं वाटत असतं, की राधिका फक्त आणि फक्त कमळीची बाजू घेतीये. नयनतारा राधिकाला समजवण्याचा प्रयत्न करते, की "तू अशी कमळीची बाजू घेऊ नकोस. कमळी तशी नाहीये जशी तुला दिसतीये आणि तिची बाजू घेऊन तुला काही फायदा होणार नाहीये." त्यावेळेस राधिका म्हणते, "तसं नाहीये. मी कमळीला खरोखर ओळखते आणि त्यावरून मी तुम्हाला सांगतेय." पण नयनताराला हे सगळं काही पटत नसतं. आता नयनताराला फक्त असंच वाटत असतं, की ऋषी जो आहे त्याला कमळीने फसवलंय आणि ऋषीला नयनतारापासून कमळीनेच वेगळं केलंय. आता हा सगळा निर्णय तर सर्वस्वी ऋषीने स्वतः घेतलाय. पण कधी नयनताराचे डोळे उघडतील हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दुसरीकडे आपल्याला मालिकेत हे देखील बघायला मिळते, की कामिनीने एक मोठाच डाव रचलेला आहे. तो डाव आहे, की तिला काही ना काही करून अन्नपूर्णा आजीचा शेवट करायचा आहे. एकतर तिला आजोबांसारखं पॅरलाईज करून टाकायचं आहे किंवा अन्नपूर्णा आजीचा जीव घ्यायचा आहे आणि त्या आजोबांचा पण जीव घ्यायचा आहे. असा सगळा प्लॅन या कामिनीचा आहे. पण मालिकेत आपल्याला हे बघायला मिळतं, की जेव्हा अन्नपूर्णा आजी राजनसोबत बोलत असते, तिच्या मनात अशी आयडिया येत असते, की आपल्या मुंबई शहरात जशा प्रकारे आपण एक कॉलेज खोललंय, अजून 2-3 कॉलेजेस आपण खोलले पाहिजेत आसपासच्या गावांमध्ये. म्हणजे ज्या आसपासच्या गावांमधून मुलं आपल्या कॉलेजमध्ये शिकायला येतात, त्यांना देखील शिकण्याची संधी मिळेल. त्यांना देखील एक जवळच, घराच्या जवळ एखादी जागा मिळेल शिकण्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टीचा अन्नपूर्णा जी विचार करते, ती आणि तो विचार राजनला देखील पटतो. राजनला देखील हे खूप आवडतं, की अन्नपूर्णा आजी किती छान समाजकार्य करतीये. तर आजी बोलते, की हे समाजकार्य मी काय फक्त लोकांनी मला चांगलं बोलावं त्यामुळे नाही करत आहे. आपण हे कळलं पाहिजे. आपल्याकडे तेवढा पैसा आहे, एवढी संपत्ती आहे, याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. राजांना देखील हे सगळं पटतं. तर आपल्याला मग बघायला मिळतं, की अन्नपूर्णा आजी अशा प्रकारे अनेक कॉलेजेस सुरू करणार आहे. हे सगळं बोलणं ती कामिनी लपून ऐकते आणि अनेकाची आई पण तिकडे असते. ते दोघे मिळून ते बोलणं ऐकतात आणि त्यांच्या लक्षात येतं, "यार, हे काय चाललंय? एवढी मोठी संपत्ती आहे आपल्याकडे आणि ही अन्नपूर्णा आजी अशीच विकून टाकते ती संपत्ती. अशीच समाजकार्याच्या नावाखाली भिकारड्यांना ती संपत्ती देऊन टाकतीये. हे सगळं तर बरोबर नाहीये. काहीतरी या अन्नपूर्णा आजीचा बंदोबस्त केला पाहिजे." असं कामिनी बोलते. आता अनिकाच्या आईला तर काही चालत नसतं. तिचं तर डोकंच चालत नाही कधी. पण कामिनीचं डोकं चालतंय. ती म्हणते, की आता मी अन्नपूर्णा आजीचा काही ना काही बंदोबस्त करणार आहे. तर कामिनी नेमका काय प्लॅन रचतीये, हे तर आपल्याला मालिकेत पुढेच बघायला मिळेल. मालिकेच्या पुढील भागाचा एक जो ट्रेलर आपल्याला बघायला मिळाला ना, त्यामध्ये आपल्याला असं दाखवलं, अनिका ना तिची कार घेऊन कॉलेजमध्ये येत असते. पण कॉलेजला आदेश दिलेला असतो, की गेटच्या आत कोणत्याही कारला घ्यायचं नाहीये. आणि त्यावेळेस मग अनिका बोलते, "तू कोण मला सांगणारा? माझं कॉलेज आहे." आणि मग ती गेट उघडते स्वतः. ती वॉचमॅनचं काही ऐकत नाही. तेवढ्यात कमळी तिकडे येते आणि गेट बंद करते. आणि अशा पद्धतीने कमळीने आता अनिकाला ओपन चॅलेंज दिलंय. या दृश्यावरून आपल्याला लक्षात येतंय, की कुठेतरी लवकरच कमळी अनिकाला, कामिनीला
चांगलाच धडा शिकवणार आहे. अनिकाच्या आईला या तिघांनाही चांगला धडा शिकवणार आहे. काही ना काही करणार आहे. कारण असं दिसतंय की तीच आता त्या कामिनीला खरं शोधून काढेल. कामिनीच्या गुन्ह्यांना उघडकीस करेल आणि तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा करून देईल. पण या सगळ्या गोष्टी कशा घडून येतात ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय काय घडते ते.